आपल्यावर या ठिकाणी जितेंद्र आव्हाड सर काय म्हणाल? या ठिकाणी आंदोलनामध्ये आपण आलेला आहात, महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महागाई वाढली आहे, देश डबघाईला गेलाय. कालचा लेटेस्ट रिपोर्ट आहे, मे महिन्यात भारताने आयुष्यात पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सोनं विकलंय. सोनं विकायची पाळी आली. या देशाची अर्थव्यवस्था कोणाला समजू नये की डबघाईला जाते म्हणून सोनं विकलं भारताने. आता काय बोलायचं? तर एकीकडे महागाई वाढली, दुसरीकडे शेतकऱ्यांना सुद्धा भाव मिळत नाही, रस्त्यावर उतरावं लागत आहे. सगळं वाटोळं झालेलं आहे. आता अचानक यांना जाणीव झाली की लाडक्या बहिणीमध्ये काहीतरी लोचा झालाय म्हणून 1 कोटी बहिणी उडवून टाकल्या. 14,000 म्हणे पुरुष पैसे घेत होते. झोपले होते का एवढे दिवस? यांचीच लोक पैसे घेत होते, हेच पैसे खात होते. याचा व्हाईट पेपर काढा म्हणून या लाडक्या बहिणीचा, सगळ्यांचे बाहेर येतील काळे कारनामे. आज तुम्हाला रोज रस्त्यावरती उतरावं लागत आहे. मी ते 40 वर्ष रस्त्यावरच उतरलो. मला हे काय नवीन नाही. आंदोलन हे काय माझ्यासाठी नवीन नसतं. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सरकारने आता सोन्याबरोबर इतर अजून काही वस्तू आहेत ते विकायला सुरुवात केली आहे आणि त्यांच्या धोरणांचा हे अपयश असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.